व्हिसा महाग केल्यामुळे भारतावर अनेक परिणाम होणार आहेत. याचा सर्वाधिक परिणाम भारतीय IT कंपन्या आणि अमेरिकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या कुशल व्यावसायिकांवर होईल. प्रमुख परिणाम: 1. भारतीय IT कंपन्यांवर आर्थिक भार. H-1B व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ झाल्यामुळे अमेरिकेत आपले कर्मचारी पाठवण्यासाठी भारतीय IT कंपन्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल. काही प्रकरणांमध्ये व्हिसासाठी लागणारा एकूण खर्च प्रति कर्मचारी काही हजार डॉलरने वाढू शकतो. यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर नकारात्मक परिणाम होईल. या वाढलेल्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी कंपन्या अमेरिकेतून कर्मचाऱ्यांना भारतात परत बोलावून ऑफशोरिंग, भारतातूनच काम करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. 2. अमेरिकेत नोकरीच्या संधींवर परिणाम. व्हिसा शुल्क वाढल्यामुळे अमेरिकेतील कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अधिक महाग वाटेल. यामुळे त्या कंपन्या स्थानिक अमेरिकन कर्मचाऱ्यांना अधिक प्राधान्य देतील. याचा थेट परिणाम अमेरिकेत काम करण्याची इच्छा असलेल्या भारतीय व्यावसायिकांवर होईल. त्यांना नोकरी मिळवणे अधिक कठीण होऊ शकते. 3. ब्रेन ड्रेनमध्ये ब्रेन ड्रेन घट होण्याची शक्यता. व्हिसा महाग झाल्याने आणि प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाल्याने काही पात्र भारतीय उमेदवारांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळणार नाही. यामुळे भारतातच अधिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध राहील जे देशातील उद्योगांना फायदा पोहोचवू शकते. हा एक सकारात्मक परिणाम मानला जाऊ शकतो. 4. नवीन धोरणांवर प्रभाव. H-1B व्हिसाच्या वाढलेल्या खर्चांमुळे भारतीय IT कंपन्या अमेरिकेच्या बाहेर युरोप, कॅनडा किंवा जपानसारख्या देशांमध्ये नवीन बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे भारताचे जागतिक IT सेवांमधील बाजारपेठेचे समीकरण बदलू शकते. थोडक्यात सांगायचे तर अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय IT कंपन्यांना आपले व्यवसाय धोरण बदलावे लागेल. यामुळे भारतातील नोकरदारांना परदेशात काम करण्याच्या संधी कमी होऊ शकतात, पण त्याच वेळी भारतातच नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.